हाय गाईज, नमस्कार. तर इथं मला आता पप्पा शिकवणार आहे. माझा सगळ्यात आवडती ठिकाण आहे माझा गावाचा, म्हणजे गावाची विहीर. आणि मी पहिलं घाबरायचे विहिरीत उतरायला, पण आता मज्जा येते. आणि मला पप्पा शिकवत होते की कसं विहिरीत डाईव्ह टाईप ऑफ करायचं. आणि इथं मग चुकले मी, पण केलं. पहिली लई भीती वाटत होती, पण हळूहळू मग आता जमायला लागलं मला. त्याच्यानंतर मी थकलेले थोडेसे, मग आम्ही बसलो आहे दगडापाशी जाऊन. तिकडं असं एकदम मोठासा दगड आहे ज्याच्यावर आम्ही बसू शकतो. आणि त्याच्यानंतर पप्पा मला परत बोलले की अजून एकदा मार. ह्यावेळेस मी एकटी स्वतः म्हणजे असं भीती नव्हती ना आता मला, मग कशी तरी मारली. आणि ह्यावेळेस मज्जा पण आली आणि भीती तर बिलकुल नाही वाटली मला. आणि मला तर अजून मारूशी वाटत होते, पण दम लागलेला. उतरायला थोडेसे स्ट्रगल्स आहेत. वरती असे हुक टाईप आहेत, मग त्याच्यावरतून असं खाली जायला लागणार. मग खाली जाताना थोडेसे असे स्ट्रगल होत होते मला, पण काय एकदा खाली उतरलं की काही टेन्शन नाही. आणि चढताना म्हणजे टेन्शन नाही आहे तसे, म्हणजे हात वगैरे काय होत नाही. चढताना इझी होतं, पण उतरताना फक्त थोडी भीती वाटते. आणि इथं मी उतरले की इथून खाली उडी मारायला लागते आपल्याला. आणि आता मी आणि माझी बहीण, म्हणजे माझी दीदी आणि माझे पप्पा, आम्ही तिघं स्विमिंग करत होतो आणि अशी राऊंड मारत होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही रेस करूयात, पण आता एक राऊंड मारून आम्ही रेस करणार आहे. मग आता आम्ही राऊंड मारतो आहे आणि इथं मी दीदी आणि पप्पांच्या पुढं जायचं ट्राय करत होते. आणि मला चांगली स्विमिंग जमती, त्याच्यामुळे पुढं चाललेले. आणि मग आम्ही डिसाईड केलं की ट्यूबपाशी कोण जाणार पहिलं. मग आम्ही रेस लावली. आणि मग हळूहळू मी पुढे येत होते, पण माझ्या पप्पांनी स्पीड घेतली आणि लास्ट मोमेंटला ते जिंकले माझ्यापासून. आणि माझी दीदी मागच राहिली. तिला जमत आहे, म्हणजे जमतं आहे तिला पण एवढं चांगलं नाही जमत. मग आम्ही त्याच्यानंतर राऊंड मारत होतो असे गोल अख्खे विहिरीचे. आणि मी इथं पप्पांपासून पुढं जायचं नेहमी ट्राय करत होते. मग रेस नाही लावली तरी असं दाखवत होतं जसं की आम्ही रेस लावली आहे. आणि मग मी इथं पोचले रोपेपाशी. आणि मग मी आणि माझ्या बहिणीला पप्पांनी बोललं की बास करा, आता निघा बाहेर. पण आम्ही म्हटलं की नको, आम्हाला अजून थोडा वेळ करायचं आहे. आम्ही सगळे भाऊ बहीण गावाला आलो की डायरेक्ट धमाल करतो. आणि मग आम्ही आता इथं जमलेलो, पण असं दाखवत नव्हतं की आम्ही दमलो आहे आणि आम्हाला अजून पाहिजे होतं. इथं पप्पा बाजूला थांबलेले आम्हाला ओरडत होते की चला निघा बाहेर, आता बास झालं. पण आम्ही निघत होतो. बाय.